हाय नमस्कार, मी अमोल. आजचा विषय खूप खास आहे आणि या विषयावरती बोलण्यासाठी माझे सहकारी अजिंक्य आपल्यासोबत आहेत. आणि विषय आहे सोशल वॉचमध्ये सॉफ्ट पॉर्न आणि इरोटिका ह्या टाईपचे सिनेमा, चित्रपट, वेबसिरीज. आणि हे काय असतं तर हे एक समाजाला लागलेली कीड म्हणू शकतो, एक असं उत्पन्न म्हणू शकतो जिथे कलाकार कमाई तर करतायत पण समाजामध्ये एक वेगळा मेसेज जातो आहे आणि हा परिणाम देखील समाजामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने पडतो आहे. पण ही जी इंडस्ट्री आहे ती झपाट्याने वाढते, ह्याला पाहणारा वर्ग वाढतो आहे, युवक आकर्षित होत आहेत आणि ह्याच विषयावरती बोलण्यासाठी अजिंक्य माझ्यासोबत आहेत. अजिंक्य, खूप खूप स्वागत. खूप दिवसानंतर आपण सोशल वॉच हा कार्यक्रम करतो आहे. अजिंक्य, सगळ्यात पहिला प्रश्न पडतो तो म्हणजे एक युवक म्हणून आजची जी पिढी आहे ती आकर्षित होते ह्या सगळ्या टाईपच्या कंटेंटना पाहताना. काय वाटतं, कुठून सुरुवात झाली आहे? आणि मला वाटतं की लॉकडाऊननंतर, कोविड नंतर हा प्रकार जास्त पाहायला मिळाला. नक्की. तर ॲज अ यंगस्टर म्हणून पहिला पाहण्याचा दृष्टिकोन काय तुझा? नाही बघा, ह्याच्यामध्ये खूप वेगळे प्रकार आहेत आणि खूप स्थित्यंतर आहेत. जर आपण एरोटिका आणि सॉफ्ट पॉर्नचं बोलतोय तर आज मी ज्या वयात आहे, माझी मागची पिढी त्या वयात असताना त्यांनीसुद्धा त्या प्रकारचा कॉन्टेंट बघितला आहे. कदाचित माझी पुढची पिढी या वयात आल्यानंतर तो त्या प्रकारचा कॉन्टेंट बघेल. सो असा कॉन्टेंट ज्यामध्ये अडल्ट आहे, ते जे एक तारुण्य असतं, जेव्हा आपण वयात येणं ज्याला म्हणतो, की त्या वयामध्ये आल्यानंतर लैंगिक क्रियांबद्दलचं ते आकर्षण असतं आणि मग त्या पद्धतीचं काही मिळतं आहे का, ती त्या सुप्त इच्छा असतात, मग ती कुठेतरी बघायला मिळेल, कुठेतरी वाचायला मिळेल, अशा प्रकारचं एक काय म्हणूयात ती मानसिकता तयार होणं, ती इच्छा तयार होणं हे स्वाभाविक आहे, हे नैसर्गिक आहे आणि ते प्रत्येक पिढीमध्ये होत आलेलं आहे. आणि त्या त्या पिढीनुसार, त्या त्या काळानुसार त्या पद्धतीचा मजकूर त्या त्या मुलांपर्यंत पोहोचत आलेला आहे. म्हणजे आज 20-30 वर्षांपूर्वी, 40 वर्षांपूर्वी लिखित स्वरूपामध्ये अशा प्रकारच्या कामुक कथांचे पुस्तकं होती. काही वर्षांपूर्वी जर छोट्या गावांखेड्यांमध्ये तर बसस्टँडवर बघितलं तर काही अशी वर्तमानपत्र होती ज्याच्यामध्ये बातम्या अशा रंगवल्या जायच्या किंवा अशा बातम्यांचं चित्रण त्यामध्ये होतं की त्याचा सगळा काय केंद्रबिंदू जो आहे तो सेक्स आणि त्याच्या संबंधी झालेल्या त्या घटना आणि मग त्याचं ते रंगवणं, मग ते रंगवलेलं वाचणं आणि त्या वाचण्यातून जो एक आनंद त्या पिढीला त्यावेळेस जो मिळत होता, तर तो एक भाग आहे. त्यामुळे आज आपण बोलतोय हा इंटरनेट, आता जो एक माहितीचा स्रोत खूप मोठ्या प्रमाणात आला आहे, प्रत्येकाकडे पर्सनल गॅजेट आहे, त्याला इंटरनेट आहे, त्यामुळे प्रचंड ॲक्सेस प्रत्येक गोष्टीचा आज इथं बसल्या बसल्या मी घेऊ शकतो. तर त्याची माध्यमं बदलली आहेत. कालपर्यंत ते लिखित होतं, आज इंटरनेट आहे, त्यामुळे मी व्हिडिओ स्वरूपात बघतोय, उद्या आणखी काहीतरी त्याच्यामध्ये वेगळे पण येईल, काळानुसार ते बदलत जाईल, त्याच्यामध्ये सुद्धा प्रगती होते. त्यामुळे हे आज घडतंय किंवा हे लॉकडाऊन नंतर घडले अशातला भाग नाही आहे. पण लॉकडाऊनमध्ये काय झालं की लॉकडाऊनमध्ये आपण जेव्हा सगळे बंदिस्त होतो घरामध्ये, इंटरनेटचा वापर वाढला, स्मार्टफोन युजर्स वाढले आणि त्या दरम्यान जे 4G आणि 5Gची एक मोठी क्रांती त्या काळामध्ये जी झाली होती, त्यामुळे इंटरनेट स्वस्त झालं. त्यामुळे अगदी ज्याचं उत्पन्न कमी आहे अशा माणसाच्या हातात सुद्धा हायस्पीड इंटरनेट आणि स्मार्टफोन आला. त्यामुळे त्या इंटरनेटचा वापर कसा करायचा किंवा कुठल्या विषयामध्ये करायचा याचा अंदाज नसल्यामुळे त्यांना ज्या पद्धतीनं जसं मिळेल तसं तो वापर करत गेले आणि त्यातून ही एक नवीन इंडस्ट्री, म्हणजे ती नवीन म्हणता येणार नाही, ती जुनीच आहे ॲक्च्युली, पण त्याचं स्वरूप जे बूम झालंय अचानक, ते फक्त ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये किंवा ह्या मागच्या 5-7 वर्षामध्ये इंटरनेट स्वस्त होणं, स्मार्टफोन्स येणं आणि त्यानंतर OTT प्लॅटफॉर्मसाठीचा एक जो रेव्हेन्यू मॉडेल तयार झाला आहे, सबस्क्रिप्शन पेड मॉडेल, त्यातून ह्या इंडस्ट्रीसाठी मिळणारं किंवा या इंडस्ट्रीला लागणारं एक उत्पन्न त्यामधून मिळालं आहे. आधी यूट्यूबवर अशा प्रकारचा कॉन्टेंट होता, पण तो मर्यादित स्वरूपात होता, ज्याला आपण सॉफ्ट पॉर्न म्हणू शकतो किंवा एरोटिका म्हणू शकतो. जे कमी बजेटच्या अशा फिल्म्स होत्या त्या यूट्यूबवर आधी होत्या, म्हणजे साधारण एक 8-10 वर्षांपूर्वी त्या प्रकारचा तिथे कॉन्टेंट होता. पण तेव्हा यूट्यूबवर तेवढ्या स्ट्रिक्ट गाईडलाईन्स नव्हत्या, कम्युनिटी स्टँडर्ड्स तसे नव्हते. त्यांनी नंतर ते अपग्रेड करत गेलं, त्यामुळे तिथून त्या बाहेर पडल्या. मग त्या ॲडव्हर्टाईजच्या रेव्हेन्यूमधून
कदाचित त्या सगळ्या इंडस्ट्रीला किंवा त्या फिल्म्सला लागणारं उत्पन्न ते मिळू शकत होते. पण जेव्हा इंटरनेट स्वस्त झालं आणि OTTचा उदय आला, OTTचा उदय झाला, ॲप्स तयार झाले आणि त्या ॲप्सच्या माध्यमातून ऑनलाईन पेमेंट करून मी इंडिव्हिज्युअली त्याचं हे घेऊ शकतोय, सबस्क्रिप्शन घेतोय. त्यामुळे मला ते पर्सनलाइज झालं. नाहीतर आधी कसं होतं, आपण म्हणजे खूप सिनेमांमध्ये सुद्धा याचे संदर्भ आहेत. कुठल्या तरी जुन्या थिएटरमध्ये अशा प्रकारचे सिनेमे लागायचे. मग सगळी मंडळी, तरुण मंडळी तिथे जाऊन कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये असे थिएटर्स असायचे आणि तिथे मग अशा सिनेमांचा आनंद घ्यायचे. सो हे आज नाही होतंय, हे वर्षानुवर्ष होत आलंय. फक्त आता त्याची काय म्हणूयात, हे बदललेत, स्थित्यंतर त्यामध्ये बदलत गेलेत आणि आता ते पर्सनलाइज झाल्यामुळे त्याचा प्रभाव खूप जास्त तीव्रतेनं जाणवतोय. आता मला एक सांग, तू म्हणतोयस की ही जी इंडस्ट्री आहे, एक नव्याने उभी राहिलेली इंडस्ट्री आहे, ठीक आहे. या इंडस्ट्रीमध्ये आता काय होतं की कलाकार खूप जण आहेत, प्रत्येकाला बॉलिवूड किंवा मराठी फिल्म किंवा टॉलिवूडमध्ये संधी मिळत नाही. काही असे पण एक्झाम्पल आहेत जर आपण चर्चा करताना तू सांगत पण होतास. तर ही मंडळी कोण आहे? हे कोण लोक आहेत की जे ह्या अशा फिल्मसाठी तयार होतात? किंवा आता हे फिल्म जर कुणाला शूट जरी करायची असेल, कॅमेरामॅन, हे कोण लोक आहेत, कुठून आलेले आहेत? काय वाटतं तुला की कोणत्या नवीन इंडस्ट्रीमध्ये, म्हणजे या नवीन इंडस्ट्रीमध्ये आपण बोलू शकतो की त्यांना संधी मिळते म्हणून ते काम करतात, पण ही कोण लोक असतील तुझ्या मते? नाही, ही तू म्हणालास तसं ही बऱ्यापैकी स्ट्रगलर मंडळी आहेत. आता कोविडचं आपण उदाहरण घेतलं की कोविडमध्ये सगळे सिनेमांचे शूटिंग ठप्प झाले होते, सगळ्या मालिका थांबल्या होत्या, सेट्स सगळे थांबले होते, प्रोडक्शन हाऊसेसचं काम बंद होतं आणि जे बाहेर गावातून, बाहेर राज्यातून इथे स्ट्रगल करायला आलेले कलाकार होते, तंत्रज्ञ होते, टेक्निशियन, बाकी टेक्निकल टीम्स असतील, स्पॉट बॉयज असतील, ह्या सगळ्यांचं काम बंद झालं होतं. तर ह्या काळामध्ये काही ॲप्सनी इन्व्हेस्टमेंट ज्यांच्याकडे होती त्यांनी असे ॲप्स तयार करून अशा प्रकारचा कॉन्टेंट तयार करणं सुरू केलं आणि ज्या ॲक्ट्रेसना किंवा ज्या मंडळींना अभिनयामध्ये संधी मिळत नव्हती किंवा काम मिळत नव्हतं, तिथं त्यांना त्या पद्धतीनं मोबदला कदाचित मिळत नव्हता, त्यांनी सोपी वाट म्हणून, आता ही खरं तर अवघड आहे ऑब्व्हियसली, पण कदाचित त्यांच्यासाठी ती सोपी वाटली असेल किंवा ती अवघड असेल, जे काय असेल ते, तर ह्या पद्धतीचा तो त्यांनी मार्ग अवलंबला आणि मोठ्या प्रमाणामध्ये मुली, उत्तर भारतीय राज्यातून काही आहेत, काही महाराष्ट्रातल्या मराठी मुली ज्यांनी मालिकांमध्ये काम केलेलं आहे, अशा सुद्धा काही मुली त्यामध्ये आहेत आणि त्या पद्धतीनं त्यांना तिथे संधी मिळाली, त्यांनी काम केलं आणि आज त्या एवढ्या लोकप्रिय आहेत की त्या स्वतः इन्फ्लुएन्सर म्हणून सुद्धा आहेत, त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत इंस्टाग्रामवर, इकडे तिकडे खूप व्हायरल आहेत. तर त्या पद्धतीनं ही सगळी मंडळी ह्या इंडस्ट्रीमध्ये आली आहेत. तसंच जी टेक्निकल टीम एक कुठल्याही मालिका किंवा सिनेमा बनवण्यासाठी लागते, कॅमेरामन्स असतील, एडिटर्स असतील, डायरेक्टर्स असतील, स्क्रीन प्ले, डायलॉग, आता हे हा त्यांच्यासाठीचा तो एक कलेचा भाग आहे. राईट राईट. म्हणजे ही जी इंडस्ट्री आहे ह्यांचं म्हणणं आहे की आम्ही सिनेमा तयार करतोय, त्या सिनेमाचा फॉर्मॅट म्हणूया किंवा त्याचं जे स्वरूप आहे ते एरोटिक आहे, ते थोडंसं सॉफ्ट पॉर्न, सॉफ्ट पॉर्न म्हणण्या त्यांचा दावा असा आहे की ते एरोटिक आहे, ते थोडं कामुक प्रकारात मोडतं. त्याच्या केंद्रबिंदू हा सेक्स आणि त्याच्याशी निगडीत काय म्हणूयात कथानक आणि मग प्रसंग आणि मग अशा सगळ्या गोष्टीतून त्यातून ते तयार झालंय. ते थोडं एरोटिक प्रकारात आहे आणि हे काही नवीन नाहीये, हे होत आलेलं आहे. आम्ही त्याला फक्त वेगळ्या स्वरूपात मांडतोय, आम्ही वेगळ्या नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मांडतोय, नवीन अभिनेते आहेत त्यांना आम्ही संधी देतोय, असं एक त्यांच्याकडून असा एक दावा केला जातो. का मी आता हे लेखासाठी आणि ह्या इंटरव्ह्यूसाठी मी अनेकांचं इंटरव्ह्यूज ऐकले, त्यांना बघितलं, अनेकांचं हे वाचलं, तर ते बघितल्यानंतर एक लक्षात आलं की ते कन्व्हिन्स आहेत की मला हे करायचं आहे आणि मी हे स्वखुशीने किंवा माझ्या आवडीने मी ही वाट निवडली आणि मी ह्या गोष्टीसाठी कन्व्हिन्स आहे आणि मी ते करते, ह्याच्यामध्ये मला काही चुकीचं वाटत नाही, ही माझ्यासाठी कला दाखवण्याचं एक माध्यम आहे आणि मी तिथं दाखवतोय, असा एक सगळा समज किंवा जो काही त्यांचा जो दावा आहे ते अशा पद्धतीने ह्या गोष्टीकडे बघतायत. आता एकतर जेव्हा समाज यांच्याकडे बघतो, एक सिंपथी म्हणून आपण बघूयात, स्ट्रगलर आहे, काम मिळत नाही आहे, तर काम नाही आहे, पोटपण आहे, पोटपाण्याचा प्रश्न आहे, तर दबाव आहे त्यांच्यावरती असं वाटतं एकीकडे मी जेव्हा विचार करतो माझा पॉईंट ऑफ व्ह्यू. सेकंड गोष्ट, हे जे लोक मंडळी आहेत जे स्ट्रगलर आहेत या फिल्म इंडस्ट्रीमध्ये किंवा मीडिया इंडस्ट्रीमध्ये, त्यांना कामं मिळत नाही आहे, कॅमेरामॅन असतील किंवा टेक्निकल असतील, मेकअप आर्टिस्ट असतील,
मग यांना का जबरदस्तीने काम करावं लागते तिथे, कारण मजबुरी तर आहे, आपली इंडस्ट्री छोटी आहे, कामं नाही आहेत आणि तिथे काम आहे, पैसा पण आहे, प्रसिद्धी पण आहे. वाटत नाही तुला की कुठेतरी पोटा पाण्याचा प्रश्न आहे किंवा जबरदस्ती तर नाही पण दबावाखाली? नाही, मी तेच म्हणतो, सुरुवात कदाचित दबावातून झालेली असेल, पण त्यानंतर तिथे मिळालेली प्रसिद्धी, तिथे मिळालेला पैसा, तिथून लोकप्रियता जी मिळते, तिथून जो एक बूम मिळतोय, जी लाईफस्टाईल, जे स्वप्न घेऊन ते इथे आले होते की पैसा हवा आहे, लोक ओळखतायत, तर त्या सगळ्या गोष्टी ज्या मेनस्ट्रीम सिनेमा आणि मालिकांमध्ये पूर्ण होऊ शकल्या नाहीत, ते ह्या माध्यमातून पूर्ण होत आहेत. त्यामुळे ह्याच्याकडे सुद्धा ओढा वाढताना दिसतोय. म्हणजे जेव्हा ही सुरुवात झालं एक 4-5 वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात, म्हणजे जे मी हा उल्लेख का करतोय, कारण जेव्हापासून हे नवीन OTT प्लॅटफॉर्म्स आलेत, आपण त्याबद्दल बोलतोय. बाकी एरोटिक आणि सॉफ्ट पॉर्न हा कंटेंट हा वर्षानुवर्ष चालत आलाय, वेगवेगळ्या माध्यमातून तो चालत आलेला आहे. पण आपण जेव्हापासून ही बूम झाली इंडस्ट्री, एक इंडस्ट्री म्हणून उदयास आली, काही करोडोंचा, शेकडो कोटींचा टर्नओव्हर ह्याच्यातून होतोय, हजारो काय टेक्निशियन याच्यासाठी काम करतायत, शेकडो कलाकार काम करतायत, तर आपण त्या इंडस्ट्रीबद्दल बोलतो. तर ह्या मंडळींनी जी स्वप्न घेऊन इथे आली होती की मला पैसा हवाय, प्रसिद्धी हवाय, मला लोक ओळखतील, सेल्फी घेतील आणि मला ती लाईफस्टाईल पाहिजे, त्या गोष्टी मेनस्ट्रीममध्ये कदाचित त्या पूर्ण होऊ शकल्या नाहीत. त्यासाठी अनेक कारणं असू शकतात, पण मग ते ह्या माध्यमातून पूर्ण होत आहेत. मग हा शॉर्टकट असू शकतो किंवा लॉंगकट, हा ज्याच्या त्याच्या बघण्याच्या दृष्टिकोन आहे. पण याच्यात आणखीन एक प्रश्न आहे की आता तुम्ही ह्या इंडस्ट्रीमध्ये काम केलं, पण अवघड नाही आहे का जेव्हा तुम्ही समाजात जाता, वावरता, तर समाजात वावरणं एक अवघड जात असेल मला असं वाटतं, एक व्हिवर म्हणून. अगदी. दुसरी गोष्ट, आता तुम्ही ह्या इंडस्ट्रीमध्ये काम केल्यानंतर तुम्हाला मेन इंडस्ट्रीमध्ये काम मिळेल का, हे एक मोठं दडपण सुद्धा त्या कलाकारावरती असेल. अगदी, नक्कीच. आणि टेक्निकल जी टीम आहे त्यांना पण आता ऑब्व्हियसली इंडस्ट्रीमध्ये कामं कमी आहेत आणि पैसा जास्त मिळत असेल, तर टेक्निकल टीम वाटते कुठेतरी खुश आहे, किंवा ही जे लोक आहेत हे खरंच ह्यांना समाज स्वीकारेल का पुढे? नाही, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण म्हणजे जेव्हा मी अनेकांचे इंटरव्ह्यूज बघितले, त्यामध्ये अनेकांचं म्हणणं असं आलं, एक डायरेक्टर होते, त्यांनी असं सांगितलं की जेव्हा आम्ही सुरुवात केली शूटिंगला, आम्ही जेव्हा कास्टिंग करत होतो त्यावेळेस अनेक जण तयार होते, पण जेव्हा ॲक्च्युअल सीन करायची वेळ आली ही लोक पळून गेले, काही ॲक्टर्स पळून गेले. का? कारण जर मी हे केलं तर मला माझ्या घरचे लोक स्वीकारणार नाहीत, माझ्या गावातली लोक स्वीकारणार नाहीत, माझ्या गावातले लोक इंटरनेट बघतात, त्यांना ते आवडणार नाही, त्यांना जमणार नाही, मला घरात ठेवणार नाहीत, मला परत घरात घेणार नाहीत. अनेक लोक पळून गेले. अशा सुद्धा गोष्टी घटना झालेल्या आहेत. त्यामुळे ह्याच्यामध्ये खूप काय म्हणत इंटरेस्टिंग आहे आणि खूप गुंतागुंतीचा हा भाग आहे. अनेक जण ह्या उद्देशाने किंवा ह्याच्याने येतात किंवा असे सिनेमे करतात की लवकर ब्रेक मिळेल, माझ्यामध्ये जे टॅलेंट आहे ते ह्या माध्यमातून का होईना पण स्क्रीनवर येईल, मग ते बघून कुणीतरी चांगल्या सिनेमाचा दिग्दर्शक, निर्माता मला त्याच्या दुसऱ्या कुठल्या चांगल्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये संधी देईल, ह्या उद्देशाने अनेकांनी सुरुवातीच्या काळात अशा प्रकारचे सिनेमे केलेत. त्यामुळे ह्याच्यामध्ये खूप गोष्टी आहेत. हे इंडस्ट्रीमध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत, तू म्हणाल की समाज स्वीकारेल का, तर समाज स्वीकारण्यासाठी त्यांचे म्हणजे एक असा दावा केला जातो की जेव्हा मेनस्ट्रीममधल्या मोठ्या मोठ्या अभिनेत्री सिनेमांमध्ये हिरोसोबत बोल्ड सीन देतात, किसिंग सीन देतात, त्यावेळेस त्यांना कोणी का बोलत नाही, त्यांना समाज स्वीकारतो, मग आम्हाला का नाही स्वीकारत, असा एक दावा त्यांच्याकडून केला जातो. त्यामुळे ह्याच्यामध्ये काय म्हणत चर्चा करण्यासारखे खूप मुद्दे आहेत. अनेकांना ते पटत नाही, सुरुवातीला कदाचित दबाव असेल किंवा मजबुरी म्हणून केलेलं असेल, होऊन जातं किंवा करावं लागतं. पण त्यानंतर मिळालेली लोकप्रियता, त्यानंतर मिळालेली प्रसिद्धी, त्यानंतर मिळालेला हा फेम, पैसा, मग कदाचित त्या मोहामध्ये परत मग आता ह्या इंडस्ट्रीमध्येच मला काम करायचंय, अशाही काही लोकांचं म्हणणं आलंय. मग तेच आता माझा पुढचा प्रश्न तोच आहे की ठीक आहे तुम्ही केलं म्हणून बाकीचे लोक इन्फ्लुएन्स होतात ना, त्यांचे लाखो फॉलोअर्स मी बघतो, जेव्हा मी एक फॅन होतो, भले मी ते बघतोय पण मी फॅन होतो की अरे काय ॲक्टिंग केली आहे, जबरदस्त ॲक्टिंग केली आहे, तर मी इन्फ्लुएन्स होतो. तर तुला वाटत नाही की समाजावरती ह्याचा काय वेगळा परिणाम पडतोय किंवा पडू शकतो? कारण हा कंटेंट जो आहे ह्याचं प्रमाण वाढत चाललं आहे. जसं तू सांगितलंस की हजारो शेकडो कोटींचा टर्नओव्हर आहे आणि ते OTT प्लॅटफॉर्म खुश आहेत ह्या कलाकारांना घेऊन, पण हे स्टारडम हे सगळं
हे इन्फ्लुएन्स पण करतं आहे समाजाला, तर ह्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात, काय वाटतं? बघ, आता दुष्परिणाम खूप वेगळ्या पद्धतीनं ह्याचं बघावं लागेल. कारण हा बघणारा कंटेंट सुद्धा आपल्या समाजात, म्हणजे जे बघणारे आहेत ते सुद्धा ह्या समाजातून आलेले आहेत. म्हणजे याची आकडेवारी जर बघितली तर खूप थक्क होईल अशी आहे. म्हणजे एक OTT ॲप आहे, 2018 मध्ये ते सुरू झालंय. ओके. सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी काही खूप बोल्ड सिरीज केल्या, ज्याच्यामुळे त्यांना लोकप्रियता मिळाली. आज 2025 मध्ये त्या ॲपचे अँड्रॉइडमध्ये 1 कोटीपेक्षा जास्त डाउनलोड्स आहेत. आज 2025 मध्ये 1 कोटीपेक्षा जास्त लोकांनी ते ॲप डाउनलोड केलेलं आहे. 20 लाख त्याचे पेड सबस्क्रायबर्स आहेत. आणि वार्षिक उलाढाल 2023 आणि 24 मध्ये 100 कोटी होती, ज्याच्यामध्ये जवळपास 13 ते 14 कोटी त्यांचा नेट प्रॉफिट होता. हे एका ॲपचं बोलतोय मी, जो सगळ्यात लोकप्रिय ॲप आहे. असे अनेक आहेत. दुसरं एक ॲप आहे 2024 मध्ये 1.2 CR म्हणजे 1 कोटी 20 लाख पेड सबस्क्रायबर्स होते त्या OTT ॲपचे. आणि त्याची उलाढाल साधारण 58 कोटी होती आणि 4 कोटींचा निव्वळ नफा होता. हे मी 2 ॲपची उदाहरणं सांगितली. अशी जवळपास 17 ते 18 ॲप सध्या कार्यरत आहेत. तेच ना, प्रश्न तोच आहे की मग ही 20 लाख पेड सबस्क्रायबर असणारी ही मंडळी कोण आहेत? ही याच समाजातली आहेत. ती पैसे देऊन हा कंटेंट बघतायत. हो, आणि त्या कलाकारांना पण दुप्पट पैसा मिळत असेल. त्यांना पैसा मिळतोय. आणि दुसरं काय की आपण टेक्निकल ह्याच्यानी जर बघितलं की साधारण 15-20 मिनिटांच्या ह्या शॉर्ट फिल्म्स आहेत, किंवा सिरीज जरी म्हटलं तरी 20-30 मिनिटांचे 4 भाग, म्हणजे साधारण 3-1 तासाचा हा कॉन्टेंट आहे. हे एका आठवड्यामध्ये सगळं शूटिंग संपवतात. एका आठवड्यामध्ये एडिट होऊन जातं. आणि DSLR आणि ह्या सगळ्या कॅमेऱ्यामधून शूटिंग होतं, त्यामुळे प्रोडक्शन कॉस्ट त्यांची अशी फार नाही आहे. म्हणजे साधारण एक 25-30 लाखमध्ये 50 लाखामध्ये हा सगळा एक सिरीज त्यांची तयार होते, ज्याच्यातून एका सिरीजमधून साधारण 1.5 ते 2 कोटी रुपये ते कमाई त्या OTT प्लॅटफॉर्मची होते. ओके ओके. त्यामुळे हा प्रोड्युसरसाठी सुद्धा एक सिम्पल वे झाला पैसा कमवण्याचा. म्हणजे आपण बघितलं की मागच्या काही दिवसांमध्ये एक मोठा निर्माता, एका अभिनेत्रीचा पती ह्या अशा प्रकारच्या एका प्रकरणामध्ये अटक झाली होती, त्यातून तो बाहेर आला. तो सुद्धा ह्याच इंडस्ट्रीचा तो एक भाग होता. त्यामुळे असं नाहीये की फक्त काय म्हणूयात की ह्या इंडस्ट्रीमधलीच लोक, असे मेनस्ट्रीम मधले सुद्धा अनेक जण हा प्रयोग करून बघतायत आणि त्यातून त्यांना फायदा मिळतोय. म्हणून त्यातून म्हणूनच ते अशा प्रकारचा प्रयोग करतात. त्यामुळे असं नाहीये की समाजात परिणाम होत आहेत किंवा वेगळे आपण म्हणालो, कारण समाजातलीच लोक हे बघतायत. आणि हे आज नाही बघत आहेत, हे वर्षानुवर्ष बघत आले, त्याची माध्यमं बदलली आहेत. अर्थात परिणाम कुठे होतो की आपण त्याच्या मर्यादा कशा आहेत किंवा हा कॉन्टेंट आपण कशा पद्धतीनं कन्झ्युम करतोय. मी ह्याला फक्त मनोरंजन म्हणून बघतोय की मला ह्याच्या दिसणाऱ्या गोष्टी मी माझ्या आयुष्यामध्ये त्या अप्लाय करायला बघतोय. त्या कॉन्टेंटला किती सिरियस घेणं, कसं कन्झ्युम करणं, हा त्याच्या महत्त्वाचा मुद्दा आहे. ते बघायला पाहिजे. कारण कामुक कॉन्टेंट किंवा अशा प्रकारचा मजकूर हा तरुण पिढी ही बघत आली आहे आणि ती बघत राहणार आहे. फक्त त्यांना कशा पद्धतीनं बघायचं, म्हणजे आपण लैंगिक साक्षरता हा एक जो विषय सातत्यानं चर्चेत येतो, शाळेत लैंगिक साक्षरता शिकवणं गरजेचं आहे. त्यामध्ये हे पण शिकवलं गरजेचं आहे की अशा प्रकारचा कॉन्टेंट तुमच्या पुढे जर आला तर तुम्ही काय केलं पाहिजे. गुड टच, बॅड टच हे शिकवलं जातं. त्याला कसं प्रत्युत्तर द्यायचं, कशा गोष्टी ओळखायच्या, हावभाव कसे आहेत, लोकांचं वागणं कसं आहे. याच्या पुढे जाऊन मला असं वाटतं की एरोटिक कंटेंट, कामुक कंटेंट किंवा अशा प्रकारचा मजकूर जो आहे असा तुमच्या पुढे येऊ शकतो, तो येणार आहे. त्याच्याशी कसं डील करायचं आहे हे सुद्धा आज मुलांना सांगण्याची गरज आहे. तर मग हे बाकीचे जे चुकीचे प्रकार घडतात ते कमी होईल. नाही, याच्यात आता बघ, आता जसं तू सांगितलंस तर प्रकार होऊ नयेत म्हणून की गव्हर्नमेंट किंवा फिल्म इंडस्ट्री किंवा सेन्सॉरशिप, ह्याच्यावरती सेन्सॉरशिप आणता येणार नाही का, किंवा आणली गेली आहे का, काय सेन्सॉरशिप लावता येईल का, की ह्याच्यावरती कोणीच काही बोलत नाही. कारण ही जी इंडस्ट्री आहे ती सरस चालते. जो ॲक्च्युली पॉर्न आहे तो तर आहेच, पण हा सॉफ्ट पॉर्न एक नवीन पिढी एक आणतो आहे.
ह्याच्यामध्ये काही लगाम लावता येत नाही का सरकारला किंवा जे कोणी असतील? त्याच्यासाठी नियमावली आहे. म्हणजे नवीन IT कायदा 2020मध्ये जो केंद्र सरकारने आणला, तर त्यामध्ये अनेक गाईडलाईन्स आहेत. म्हणजे 7 वर्षापर्यंत, काही याच्यामध्ये 10 वर्षापर्यंत शिक्षा आहे, आर्थिक दंड आहे. पण मग त्याचे हे कसे लावणार, कुठल्या माध्यमातून? आता OTT प्लॅटफॉर्मसाठी तशी नियमावली नाही किंवा सेन्सॉरशिप नाही आहे. म्हणजे आपण बघितलं की जे मेनस्ट्रीममधले OTT प्लॅटफॉर्म्स आहेत त्यामध्ये सुद्धा अनेकदा शिव्या आहेत, त्या प्रकारचे बोल्ड सीन्स आहेत. म्हणजे काही सिनेमांमध्ये किंवा सिरीजमध्ये तर अतिशय, म्हणजे जे आपण बघितले नव्हते आतापर्यंत, अशा पद्धतीचे सीन्स त्यामध्ये आलेले आहेत. त्यामुळे त्या सेन्सॉरशिपची गरज अनेकदा बोलून दाखवली गेली आहे. पण मग ती कशी लावणार? मग त्या सेन्सॉरशिपच्या नावाखाली सिनेमांचा किंवा ह्या प्रकारच्या OTT प्लॅटफॉर्मचा जे एक सृजनशीलतेचा जो एक मुद्दा आहे की त्याच्यावर आळा बसेल का, किंवा ते मांडता यायला मर्यादा येतील का, असाही एक चर्चेला जातो. त्यामुळे सेन्सॉरशिप ही फक्त OTT प्लॅटफॉर्म्सवर किंवा अशा पद्धतीनं लावताना या सगळ्या गोष्टींचा पण विचार करावा लागेल. पण त्याच्यापेक्षा नैतिक सेन्सॉरशिप मला वाटतं की ती जास्त गरजेची आहे, की आपल्याला कुठल्या पद्धतीनं कॉन्टेंट बघायचं आहे. आणि दुसरं असं आहे की एक मुद्दा राहिला आपला, की हा कॉन्टेंट बघणारा जो वर्ग आहे, किंवा तू जसं म्हणालास की पॉर्न हा आहेच, तो अवेलेबल आहे, तो खूप वर्षापासून अवेलेबल आहे इंटरनेटवर. आता टाकलं तर काही सेकंदात माझ्याकडे ते मिळेल. हा ॲक्च्युअल पॉर्न नाही आहे, हे सॉफ्ट पॉर्न किंवा त्या इंडस्ट्रीच्या म्हणण्यानुसार ते एरोटिक कॉन्टेंट आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सेक्सला थोडं कामुक पद्धतीनं दाखवून प्रयत्न केला, किंवा म्हणजे त्यांचं टार्गेट ऑडियन्स हा शहरं नाही आहेत, त्यांचं टार्गेट ऑडियन्स Tier 2, Tier 3 सिटीजमधली जी मंडळी आहेत, यंगस्टर, गावाकडची मंडळी. आणि त्या पद्धतीचेच हे सगळे कथानकं आहेत, गावाकडच्या स्टोरीज आहेत, आणि त्या पद्धतीने ते दाखवून. आणि जे सबस्क्रायबरसुद्धा आहेत ते सुद्धा बऱ्यापैकी ग्रामीण भागातले आहेत. पण आणि ते पेड आहेत, पेड आहेत, स्वखुशीने घेतले, आणि स्वस्त आहे. सबस्क्रिप्शन 100 रुपये, 200, 300 रुपयापर्यंत सबस्क्रिप्शन आहेत. त्यामुळे ते स्वस्त आहे, इंटरनेट स्वस्त आहे, स्मार्टफोन आहे माझ्याकडे 200 रुपये, 300 रुपये जर मी खर्च केलं तर मला हवा तसा कामुक कंटेंट मी बघू शकतो HD मध्ये, आणि रिजनल लँग्वेजमध्ये. फक्त हिंदीच असं नाही, तमिळमध्ये, तेलुगूमध्ये, भोजपुरीमध्ये, अशा रिजनल लँग्वेजेसमध्ये सुद्धा हे लोक डब करून काम करतात. त्यामुळे हे फार खोलपर्यंत सेन्सॉरशिप पण आहे, आणि हे खूप खोलपर्यंत गेले. त्यामुळे कुठल्या कुठल्या गोष्टींवर सेन्सॉरशिप लावायची आणि ती कशी लावायची याचा एक काय म्हणतात नियमन करणं गरजेचं आहे आज. थँक्यू सो मच, तू इतका अभ्यास केला या गोष्टीवरती आणि ही इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोचवली. मला वाटतं की सॉफ्ट पॉर्न असेल किंवा पॉर्न असेल, बघा प्रत्येकाला एक चॉईस असते, कोणी बघावं कोणी बघू नये, ह्यावरती हाचा विषय नव्हता. हा विषय होता ही इंडस्ट्री झपाट्याने वाढत चालली आहे. तुम्हाला नेमकं ह्या पूर्ण चर्चेवरती काय वाटतं, कमेंट करून नक्की सांगा. पाहत राहा श्रेष्ठ महाराष्ट्र.